श्रोते हो, नुकतंच WhatsAppवर एक फार सुंदर पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. बघा, अनावधानाचं ध्यान. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तन, मन, धन आपल्या आराध्याला अर्पून डोळे मिटून त्याला समर्पण करावं. रात्रीची झोप आणि सकाळी जागं होणं ही फक्त रोज घडणारी शारीरिक क्रिया नाहीये बघा. त्यात एक गूढ अध्यात्म आहे. दिवसभर मी, माझं, माझ्या इच्छा, माझी धडपड यात गुरफटलेला माणूस जेव्हा रात्री झोपतो, तेव्हा बघा नकळत सगळंच सोडून देतो नाही. पद, पैसा, चिंता, यश, अपयश, नाती, अहंकार काहीच हातात राहत नाही. झोप म्हणजे एका अर्थानं दररोज अनुभवलेलं छोटंसं ध्यानच आहे. ध्यानात जसं मन बाहेरच्या जगापासून बाजूला होऊन निरामय शांततेत उतरतं, तसंच झोपेतही घडतं. फक्त फरक एवढाच आहे की ध्यानामध्ये आपण जाणीवपूर्वक शांततेकडे जातो आणि झोपेत निसर्ग आपल्याला त्या शांततेत अलगद घेऊन जातो. कदाचित म्हणून गाढ झोप ही इतकी सुखद वाटते. कदाचित म्हणूनच गाढ झोप ही खूप सुखद वाटते, कारण त्या क्षणी मनुष्य अहंकारातून पूर्णतः बाहेर आलेला असतो. पण झोपेपुरताच ना कालची खंत असते, ना उद्याची भीती असते. फक्त एक शांत अस्तित्व असतं. मग पहाटे जेव्हा जाग येते तेव्हा आपले डोळे उघडतात. श्वास सुरू असतोच. सूर्य पुन्हा खिडकीतून डोकावणार असतो. तेव्हा आपल्या संस्कारित मनाला जाणवतं की ही फक्त जाग नाहीये, ही कृपा आहे त्याची. आपण रात्री स्वतःला पूर्णपणे अज्ञाताच्या स्वाधीन करतो बघा, आणि सकाळी पुन्हा जागे होतो. यापेक्षा मोठा विश्वास आणि यापेक्षा मोठं आश्चर्य कुठलं आहे? खरं म्हणजे हीच ती ईश्वरी कृपा आहे. असते आणि असेल. बघा, जीवनावर आपला ताबा नाही आहे, फक्त सहभाग आहे. आपण मालक नाही आहोत आपल्या आयुष्याचे. आपण फक्त निमित्त आहोत सगळ्याच बाबतीत. प्रत्येक सकाळ ही फक्त नवीन दिवसाची सुरुवात नसते, ती आपल्या अस्तित्वानं दिलेली एक हळुवार आठवण असते की अजून तुझं कार्य बघ संपलेलं नाही आहे. जो मनुष्य रात्री झोपताना समर्पण आणि सकाळी उठताना कृतज्ञता अनुभवतो ना, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा साधनेसारखा असतो. त्याला कळायला लागतं की झोप केवळ विश्रांती नाही आणि उठून बसणं केवळ दिनचर्या नाही, तर तो घडणारा एक अदृश्य आध्यात्मिक चमत्कार आहे. आणि जेव्हा आपल्याला हे समजतं, उमजतं, आणि त्या उमजल्यानं जेव्हा एक अनामिक अशी मानसिक शांतता आपण अनुभवतो ना, ती असते मानसिक मॅच्युरिटी, किंवा ती असते मानसिक शांतता. ज्याला हे समजतं आणि उमजतं ना, आणि ज्याला हे समजतं उमजतं ना, त्याच्यामधला अहंकार, मीपणा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. कारण त्याला कळतं की आपल्या आयुष्यावर आपला ताबा नाही आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. मग आपण फक्त चांगल्या कर्माचं निमित्त का नाही होऊ? म्हणूनच चांगलं कर्म करायचं असेल तर आपला अहंकार, मीपणा हा त्यागावा लागतो. तेव्हाच आपण उत्तम, तेव्हाच आपल्या हातून उत्तम कर्म घडतं. आणि चांगलं कर्म हे नक्कीच आपल्याला समाधान देणारं ठरतं. पटतंय ना?